जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त कथारूप या ग्रंथातून आपण आतापर्यंत श्रीरामांची सुरस कथा ऐकत आहोत. या सुरस कथेमध्ये आतापर्यंत स्वयंवरातील धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. श्रीराम आता धनुष्याकडे निघालेत. सर्व सभासद आणि सर्व उपस्थित मान्यवर, जनक, सीता सर्वजण मोहित होऊन श्रीरामांच्याच मंत्रमुग्ध करणाऱ्या मूर्तीकडे बघत आहेत. सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे. बलाढ्य रावणाला जे जमलं नाही ते हा सुकुमार युवक कसा बरं पार पडेल. पण कुठेतरी त्यांना मनात हेही माहिती आहे की ही शक्ती काही वेगळीच आहे. आता आपण पुढील कथा भागाकडे वळूया. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. बालकांड अध्याय 20. सीतावरण या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. आता राम उठला. जनकाने त्याला पाहिले. यालाच सीता योग्य आहे असे त्यांच्या मनात आले. सभेतल्या सर्वांचे डोळे साहजिकच रामावर खिळले होते. ते तटस्थ होऊनच पाहत राहिले. रावण मुकाट्याने बसला होता. त्याचे रागीट डोळे सभेचे निरीक्षण करत होते. रामाकडे पाहताच त्याचा राग उफाळला, पण तो वाहून गेला. त्याची जागा घेतली तुच्छतेने, गर्वाने आणि भयाने. ऋषींनी रामाचे दर्शन घेतले. त्यांनाही वाटले या अभिराम रामाला सीता मिळावी. धनुष्याचा पण आडवा आला होता. रावणाचे मुख आता म्लान दिसू लागले. वाल्मिकींनी ते पाहिले. त्यांना आनंद झाला. सीता मनोमन जाणत होती हे धनुष्य रामाच्या हातूनच मुक्त होणार. कारणही तसेच होते. रामाचाच नित्य ध्यास घेऊन भगवान शंकरांनी या धनुष्यानेच त्रिपुरासुराचा वध केला होता. तेही रामाचेच ध्यान करत होते. रामाच्या नुसत्या कृपा कटाक्षाने जीवाचे जडत्व जाऊन ते मुक्त होतात. मग या धनुष्याचे जडत्व तरी तिथे कसे राहील. राम धनुष्यापर्यंत आला. दिव्य अशा रामनेत्रातून प्रेमाचा जो वर्षाव झाला त्याने धनुष्याचे जडत्व गेले. शिवाची ध्यानशक्ती रामाच्या स्पर्शासाठी उत्कंठित झाली होती. जनकाला मात्र शंका वाटली की हा पण रामाला कसा जिंकता येईल. तो विश्वामित्रांजवळ गेला व त्याने हळूच आपली शंका बोलून दाखवली. त्याला आश्वासन देऊन विश्वामित्र रामाला उद्देशून म्हणाले, हे रघुवंश ललमा, वीरश्रेष्ठ रामा, माझी तुला आज्ञा आहे. आता आणखी थांबू नकोस. जनक व सीता यांचे मनोरथ पूर्ण करण्यास विलंब लावू नकोस. त्या शिवधनुष्याची दोरी चढव आणि पण जिंकून दाखव. ते ऐकून रामाने धनुष्य मध्ये धरून डाव्या हाताने उचलले. जनक म्हणाला, वा वा रघुनाथा, मला वाटत होतं की या पृथ्वीवर वीरश्रेष्ठ उरलाच नाही की काय. तू आज आपली कीर्ती उज्ज्वल केलीस. आता दोरी चढव. तेव्हा रामाने धनुष्य उभे धरून त्याची दोरी दोन्ही टोकांना नीट ताणून बांधली आणि दोरीचा एकदाच मोठा टनत्कार केला. त्या आवाजाने रावणासह सर्व राजे व वीर घाबरले. सीता रोमांचित झाली. ऋषी आनंदले. जनकाचे अत्यंत समाधान झाले. रामाने धनुष्याची दोरी पुन्हा ओढली. तोच आश्चर्य असे झाले की ते धनुष्य मोठा कडाड ध्वनी करत मधोमध मोडूनच पडले. तो ध्वनी देशदिशात घुमला. श्रीरामाच्या त्या पराक्रमाने शेष, वैकुंठ, कैलास यातील सर्व देवता, इंद्रादी देवता, क्षीरसागर, सप्तसर्ग, सप्तपाताळ यांना आनंदाला उधाण आले. श्रीरामाचा स्पर्श होताच त्या चापाचे बंधन तुटले व त्याला मुक्ती मिळाली. जनकाच्या संशयाला मुक्ती मिळाली. जानकीच्या मनाला व नेत्रांना नितांत तृप्ती मिळाली. ती स्वानंदात निमग्न झाली. पण रामाला वरमाला घालण्यासाठी अधीर झाली. चापाचे ध्वनी प्रतिध्वनी निमाले. सभाजन थोडे भानावर आले. जनक सभेमध्ये विश्वामित्राला उद्देशून म्हणाला, धन्य धन्य, दशरथाचा पुत्र श्रीराम अद्वितीय वीर आहे असे आम्ही ऐकले होते.
त्याचा पराक्रम आज मी प्रथम डोळ्यांनी पाहिला. आकर्ण दोरी ओढलीही नाही तोच ते भग्न झाले. यावरून रामाचे बल केवढे असेल याचा अंदाज लागतो. एवढे बल असल्याने सुद्धा त्यांनी आपला विनम्र भाव सोडला नाही. आज रावणाचे तोंड मात्र काळे झाले आहे. आता सीता श्रीरामांना वरमाला घालील. हे विश्वामित्रा, तुझ्या कृपेने श्रीरामाचे दर्शन झाले, भेट झाली. माझी सर्व कर्मबंधने पूर्ण सुटली असंच मला वाटतंय. मी आपल्याला वंदन करतो व घोषित करतो की श्रीरामाला ही जनक कुळाची सीता मी अर्पण केली आहे. आमचा याग सफल झाला. माझे कुळ पावन झाले आहे. जनकाने विश्वामित्रांना असे वाग्वचन दिल्यानंतर विश्वामित्र प्रतिवचन देऊन जनकाला म्हणाले, हे जनक राजा, तथास्तु. श्रीरामाला माल घालण्यासाठी सीता उत्कंठेने मृदू पावले टाकीत रामाजवळ आली व राम आणि सीता यांची जवळून जेव्हा दृष्टीभेट झाली तेव्हा द्वैत नष्ट होऊन प्रकृती पुरुषाचे ऐक्य स्थापित झाले. तिने स्वानंदाच्या स्वाभाविक उन्मेषात राममय चित्तवृत्ती होऊन रामाच्या गळ्यात वरमाला घातली. श्रीरामही जणू आपली नम्रता सर्वांच्या परिचयाला आणून देत मान खाली वाकून सीतेची वरमाला आपल्या कंठात धारण करता झाला. सभाजन अत्यंत हर्षित झाले. ते नाना प्रकारांनी आपला हर्ष व्यक्त करू लागले. ऋषीजन तर धोत्र्याच्या निऱ्या उडवून, गंधाचे रवे उडवून, झेलीत दर्भ ओवाळीत, कुशासने उचलून फडकावीत मोठमोठ्याने राम नामाचा जय जयकार करू लागले. सुरवर जयनाद करून पुष्पवर्षाव करू लागले. दुमदुभीचा नाद गगनात दुमला. महाद्वारात तुतऱ्या आणि भेरी वाजू लागले. जनकाने विश्वामित्रांना म्हटले, सीतेचे स्वयंवर झाले. आता विधीपूर्वक पाणी ग्रहण व्हावे अशी विनंती आहे. जनक पत्नी सुमेधा सीतेजवळ येऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन धन्य झाली. आता दशरथाकडे सर्व वृत्तांत सांगून यथाविधी थाटाने विवाह सोहळा करण्यासाठी सर्वांना आमंत्रण करावे असे विश्वामित्राने सांगितले. सीता रामाचे सर्वत्र अत्यंत आदराने कौतुक झाले. श्री जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ म्हणतात, आता सज्ञान श्रोते यांनी पुढील रसाळ कथा श्रवण करावी. धनुर्भंग झाला. रामाला सीतेने वरमाला घातली. प्रकृती व पुरुष यांचे पाणीग्रहण कसे थाटाने होईल ते आपण श्रवण करावे. श्री भावार्थ रामायण बालकांड धनुर्भंग सीतावरण नावाचा 20वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.